आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कामिनीची चौकशी करत असताना तिने दुर्गाचं नाव घेतलंय. तिने आम्हाला असं सांगितलंय की सुंदरच्या गिफ्ट बॉक्स मध्ये जे नशेच्या पदार्थाचं पाकिट होतं ते दुर्गाने टाकलंय. म्हणजे हिनं माती खाल्ली शेवटी. आणि हिला आता जेलमध्ये जावं लागलं तर? इन्स्पेक्टर साहेब, बघा मी तुमच्या पाया पडतो, पण दुर्गाला अटक करू नका. कसं आहे हे आत्ताच आम्ही सांगू शकत नाही, पण या प्रकरणामध्ये कामिनीची जर दुर्गाने मदत केली असेल तर आम्हाला दुर्गाला अटक करावीच लागेल. इन्स्पेक्टर साहेब, हे बघा दुर्गानं काय बी केलं नाही. मॅच ते पाकिट सुंदरच्या बॉक्समध्ये ठेवलं होतं. काका काय बोलताय तुम्ही? हे वय सुंदरमुळेच माझा अश्विन जेलमध्ये गेला होता. मला त्याचा बदला घ्यायचा होता. मला सुंदरला संपवायचं होतं. अरे मी जे करायला जात होतो त्यात अडकत चाललो होतो. अश्विन सुटायची काय बी चिन्ह दिसत नव्हती मला. म्हणून मग मी सांगुलपणाचं नाटक केलंय. अगोदर अश्विनला सोडून घेतला आणि मग संधीची वाट बघत राहिलो. ही संधी मिळाली आणि मग साधली. सगळं तुमचं मान्य आहे, पण मग कामिनीला पकडून देण्यात तुम्ही अक्षरा मॅडमची मदत का केली? वय केली मदत, कारण मला कामिनीला बी चांगला धडा शिकवायचा होता. तिनं जेव्हा वाडा ताब्यात घेतला तेव्हा लई कुचंबना केली होती माझी. मला त्याचा बी बदला घ्यायचा होता. एक एक करून समध्यासनी संधी मिळल तसं बाजूला करायचं होतं. आणि त्यात समध्यात अगोदर कामिनीचा काटा काढून अक्षराचा विश्वास मिळवायचा होता. शेवटी वाडा फक्त अक्षराच्या हातात राहणार होता. तेव्हा तिच्या मर्जीत राहणं गरजेचं होतं. भाऊजी, तुमच्यावर विश्वास ठेवून लई मोठी चूक केली म्या. आजवर इतक्यांदा तुम्ही माझा घात केलात, पण प्रत्येक वेळी आपला माणूस म्हणून परत परत तुमच्यावर विश्वास ठेवत आले मी. अहो, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायची होती. चव्हाण. येस सर. चव्हाण, यांना आत घेऊन जा. प्रतापराव, चौकशीतून जोवर सत्य बाहेर येत नाही तोवर तुमची सुटका होणार नाही. घेऊन जा. काका मला खात्री आहे दुर्गा काकूंना वाचवण्यासाठी तुम्ही हे सगळं केलंय. तुमच्या सगळ्या गोष्टी काढून याच्यात टाका.
एक फोन करू का? नाही, आता साहेबांना विचारल्याशिवाय तुम्हाला काय बी करता येणार नाही. दुर्गा काकूंना फोन करायचा असेल ना? तुझ्यावरचे सगळे आरोप मी माझ्यावर घेतो हे सांगायचं असेल ना त्यांना. भाऊजी, अहो का करताय हे समज? दुर्गाचे आरोप स्वतःवर का घेताय? तिला भोगू दे तिच्या कर्माचे फळ. तुम्ही आता या समजातनं बाहेर येत आहे आणि आता पुन्हा हे असं. हो काका, अहो आम्ही आहोत सगळे तुमच्या बरोबर. आणि तुम्ही जो गुन्हा केलाच नाही ना त्याची शिक्षा मी तुम्हाला भोगू देणार नाही. तुम्ही निरपराध आहात, तुम्ही काही गुन्हा केलेला नाहीये, माझा विश्वास आहे तुमच्यावर. हे बघ अक्षरा, एक काका म्हणून माझ्या पुतण्यासाठी मी कर्तव्य पार पाडले. आता एक नवरा म्हणून मला कर्तव्य पूर्ण करू दे. अगं, अश्विन गेल्यापासून दुर्गा पुरती खचलीये ग. उगा समद्यांवर रागराग करीत बसते. आणि ह्यो जेलचा त्रास तिला झाला तर माझ्याच्यानं बघवणार नाही हो. म्हणून हे समज करायला लागलोय. हे बघ, ही शिक्षा मी एक नवरा म्हणून भोगीन. मला आता अडू नकस. आज जोड तुम्ही तुझ्या मोर. दुर्गा, तू तुझ्या लेकाचा विचार करून जो बी काही निर्णय घेतलायस ना एकदम परफेक्ट आहे बघ. मला तरी पटला. जगाला काही बी वाटू दे. अगो इथं समजे जण आपली सुख शोधायला लागलेत, आपली गात्री बांधून ठेवायला लागलेत. मग आपण का म्हणून मागे राहायचं? आणि त्यात काही बी चूक नाही. आपण जर इथं साळसूद राहिलो तर आपलं गाठोडं तिसरंच कोणतरी घेऊन जाईल. ते म्हणजे असं झालं की ससा झाला शाकाहारी आणि वागोबा करतो त्याची नहारी, अशी गत होईल बघ. वय ग, पण हे काय बी ऐकायला तयार नाही. यांना ना त्या शर्वरीच लई पुळका आहे. स्वतःच्या लेकाचं काय बी घेणं देणं नाही त्यांना. दुर्गे, अगं तू आई आहेस. आईची माया बापाला कळत नसती. जेव्हा तुला जे वाटतंय ना तेच तू कर.
अश्विनी त्याचं आयुष्य आता पुन्हा नव्याने सुरू करायला पाहिजे. त्याचा तो हक्क आहे आणि त्यातच त्याचं सुख बी आहे. व आता त्याने लवकरात लवकर शर्वरीला डिवोर्स द्यायला पाहिजे. वय आता ह्यांचा किती बी विरोध असू दे, आता मी ऐकत नसते. आता मी अश्विनची शर्वरीपासून सुटका करूनच घेणार आणि त्याचं दुसरं लगीन लावून देणार. पर आता आणि काय? त्याचं लगीन बघायला, त्याचं कोड कौतुक करायला मी त्याच्याबरोबर नसणार ना, ह्याचंच वाईट वाटतंय. त्यात काही वाईट वाटायचे? इच्छा असेल तिथे मार्ग बी निघतोय. एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी मध्ये तुम्ही वसुंधराकडे तुमचा हिस्सा मागून घेतला. मला आरामात तिकडे अश्विन बरोबर सुखात आयुष्य घालवता येईल. काळजी कशाला करतीस? आला बघ घरच्या मालकिनीचा फोन. लई रुबाब करते ही अक्षरा. बोल ग अक्षरा. दुर्गा, तुझे वागलीस ते योग्य नाही केलंस. ना काय चुकीचं वागली आहे? उगाच काय बी बोलू नका. दुर्गा, पोलिसांनी कामिनीची चौकशी सुरू केली. तर त्यात कामिनीनं तुझं नाव घेतलंय. काय? ते माझं नाव कसं काय घेऊ शकते? हे बघ, मला माहितीये ही चूक तू केलीस. पण आता तुझ्या चुकीचा खापर मी माझ्या डोक्यावर घेतलंय. त्यामुळं मला आता शिक्षा भोगावी लागणार आहे. आता आपली भेट केव्हा होईल माहिती नाही, तर तू स्वतःची काळजी घे. ओ, असं काही बी बोलू नका. अरे देवा, हे समजा काय झालं? ओ, वाह, भारीच तण का हाय की योग. आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. कामिनीची वाट लागणारच होती हे येणीच आपल्याला कळलं आणि आपण सेफ झोन मध्ये राहिलो. आपलं नाव काय कामिनीनं घेतलेलं नाही. दुर्गा, अगं नको काळजी करू. मी आहे तुझ्या सोबत. आपण यातनं काहीतरी मार्ग काढू आणि या समध्यांशी आपण दोघी मिळून लढू. त्या अक्षराची मी वाट लावू. कसे दुर्गा, मी काय सांगते ते लक्ष देऊन ऐक. कसे तू ह्या समध्यामध्ये जर आमचं नाव घेतलंस तर आम्हाला बिचील होईल. हा, पर त्याची भीती नाही वाटत आम्हाला. हा, पर इथं अश्विन भी नाही, भाऊजी भी नाही आणि आम्ही भी नाही. तू एकटी पडशील ना. आणि ती अक्षरा ती तुला संपून टाकील. दुर्गा, आत्ताच तुला खरी आमची गरज आहे, कळते का? आई, आई, काय चाललंय हे मला काही कळतच नाहीये. ताई, अगं चूक जर आईंची आहे तर बाबांना का अटक केलीये? त्यांना का शिक्षा होतीये? खूप चांगले आहेत ग ते. आपल्या सगळ्यांची खूप काळजी करतात ते. माझ्यावर तर मुलीसारखं प्रेम करतात, मला समजून घेतात.
नाही नाही, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांकडे जाते आणि त्यांना सांगते की तुम्ही बाबांना सोडा, त्यांची काही चूक नाहीये, तुम्ही आईंना अटक करा. अगं शरू, असं नाही करता येणार आपल्याला. हे बघ, आपल्याला कळतंय की भाऊजींची काही चूक नाहीये, पण त्यांनी यो निर्णय त्यांच्या बायकोसाठी घेतलाय. आपण जर त्यात मध्ये पडलो ना तर अधिकच खचून जातील ते. आता हे आपल्याला नाही थांबवता येणार. जे त्यांच्या मनात आहे ना ते करू दे त्यासनी. शरू, हे बघ, आई बरोबर बोलतायत. आपण त्यांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. अगं आधीच खूप खचलेत ते, त्यात आपण त्यांना आणखीन त्रास देऊन त्यांचा त्रास वाढवायला नको. आता बाकी सगळं घरी जाऊन बोलूयात, निघूयात आपण. आई पण सुंदर कुठे आहेत? इतके दिसलेत नाहीत कुठे? वय की ग? हो, मलाही दिसले नाहीयेत बराच वेळ. थांब, मी फोन करून बघते. अगं फोन बी स्विच ऑफ आहे त्याचा. आई कुठे गेले असतील? असं कुठं गेला असेल? अगं तुम्ही दोघी जरा शांत व्हा. असतील जिजू इथेच कुठेतरी, येतील. बघूयात आपण, चल. अगं शरू, पण त्यांना आधीच काही आठवत नाहीये. तुला जाताना काही सांगून गेलं का? एकदा आठवून बघ ना नीट, प्लीज. नाही, काहीच म्हणाले नाहीत ते मला. अय्यो, अक्षरा, हे बघ आले. कुठे गेला होता तुम्ही? केवढा गाव आलाय, तुम्हाला काय झालंय? ऐका, आधी शांत व्हा, शांत व्हा. अक्षरा, हाच पात्र तुम्ही नेहमी दुसऱ्यांचा विचार करून स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली आहेत बघा. पण आता असं चालणार नाही. आता तुम्ही स्वतःच्या स्वप्नांसाठी जगायचं, स्वतःचा विचार करायचा. तुम्ही IPS व्हायचं. हे घ्या. चहा एकदम कडक आहे की नाही? हा हा, एकदम नादखुळाच आहे. अक्षरा, मी काय म्हणतोय, तुम्ही आहे ना ह्यो गरमागरम चहा प्या आणि हो फॉर्म आहे की नाही पड्डीशी भरून टाका बघा. नाही भरणार मी हा फॉर्म. अहो अक्षरा, तुम्ही फॉर्म न भरण्याचं जे कारण देताय ना ते मला अजिबात पटत नाही आहे बघा. अहो तुम्ही ना जरा नीट विचार करा आणि ह्यो फॉर्म भरून टाका बघा, भरून टाका फॉर्म. अहो तुम्ही काय बी करू शकशील. हो ताई, जीजू म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. तू ठरवलंस ना तर काहीही करू शकतेस. आणि तुला अभ्यासाचं टेन्शन असेल तर आपण क्लासेस लावूयात ना, तेवढा वेळ आहे आपल्याकडे. प्लस ते शंतनू सर म्हणाले ना, तुम्ही जर फॉर्म भरायचं ठरवलं तर मी स्वतः तुम्हाला तयारी करायला मदत करेल. मग प्रॉब्लेम काय आहे? होय अक्षरा, आणि तू घरच्या कामाची चिंता करत असशील ना
का अजिबात करू नको. तुझी परीक्षा होईपर्यंत घरच्या समध्या जबाबदाऱ्या मी पार पाडे. तू फक्त अभ्यास कर, कसलीच काळजी करू नको. अहो अक्षरा, तुम्ही असं शांत बसू नका, बोला की काहीतरी. आणि हे बघा, तुमच्या समजा शंकांचं निरसन झालंय ना आता. मग आता ह्यो फॉर्म भरा आणि परीक्षा द्याच तुम्ही. अक्षरा, आणि तूच म्हणतेस ना मग, तुझ्या बाबांची शेवटची इच्छा होती का तू IPS ऑफिसर व्हावं म्हणून. त्याचसाठी तर त्यांची समधी धडपड चालली होती ना. मग तुझ्या बाबांची शेवटची इच्छा तू नाही पुरी करणार. ताई, बाबांचं स्वप्न होतं तू IPS व्हावंस. ते तू गाडीतून उतरावंस आणि सगळ्यांनी तुला सेल्यूट करावं. आठवतंय किती अभिमानाने बोलायचे ते. आणि त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी तुला मिळालीये आणि त्या संधीचं तू सोनं करावंस असं आम्हाला वाटतंय, हो ना. प्लीज बाबांसाठी